बघा मी ते ढोकळा असा वाफवून घेतलेला आहे आणि ही आता वाफवलेला ढोकळा आणि इथे मी याच्यामध्ये जिरे मोहरी थोडी मिरची आणि साखर घालून पाणी असं उकळत ठेवलेलं आहे। का तर याच्यामध्ये मिरची अशी छान खळखळ उकळून घेतली त्याच्यामध्ये आपली मिरची ही शिजून जाते आणि टेस्टला पण खूप छान लागते। तर आता हे थोडं आपण थोडी मिरची शिजली का ते बघायचं आणि आपली मिरची थोडी शिजत आली तळायची आणि शिजवायची थोडीशी मिरची, मग आपल्याला हॉटेलसारखा ढोकळा हा आपला तयार होतो। आता हे आपलं गोड पाणी आहे हे आता आपलं होतं झालेलं आहे। आता मी हे बंद करून असं पूर्ण ढोकळ्यावरती असं मी हे पाणी ओतून घेणार आहे जेणेकरून हे ढोकळ्यामध्ये सगळं मुरलं जाईल। आणि याच्यावरती आता आपल्याला अशी छानशी कोथिंबीर अशी फिरवून घ्यायची आहे। तर असं आपल्या खमंग ढोकळ्याची रेसिपी पण मी माझ्या यूट्यूबवर टाकलेली आहे, तुम्ही नक्कीच ती जाऊन बघू शकता। आणि कसा झाला ढोकळा हे मला नक्की